दिवसापूर्वी अधिकाऱ्यांवर आरोप केला होता, त्याबद्दल काय सांगा? सर, मी रागाच्या भरामध्ये बोलून गेले होते आणि आदरणीय रश्मी खांडेकर मॅडमला पण बोलले होते आणि आमचे प्रभाग समन्वयक यांना पण बोलले होते. त्याबद्दल मी माफी मागते. मी महिलांविषयी थोडंसं गलिच्छ भाषा वापरली होती, त्याबद्दल सुद्धा माफी मागते आणि महेश लिमशेटे सर यांची पण माफी मागते. धन्यवाद. 2 दिवसापूर्वी आपल्यावर महिलांनी गैरवर्तनाची आरोप केले होते, काय सांगाल? माझ्यावरती जे गैरवर्तनाचे आरोप करण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्या सर्वांना असं सांगू इच्छितो की जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत. मी महेश लिमशेटे, प्रभाग समन्वयक, कावळगाव येथे महाराष्ट्राच्या ग्रामीण विमुक्ती अभियानांतर्गत कार्यरत आहे. या ठिकाणी मी जे आहे महिला सक्षमीकरणाचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये मी काम करतोय. तर माझं सर्व जे काही काम आहे ते सर्व महिलांसोबत आहे. म्हणून जर मी महिलांसोबत काम करतोय म्हणजे माझ्यावरती आरोप कुठलेही करावे असं याचा अर्थ होऊ नाही शकत. त्यामुळे माझ्यावर जे पहिलं जे आरोप करण्यात आलेला आहे की मी महिलांसोबत अश्लील चाळे करतोय किंवा महिलांकडे वाईट नजरेने पाहतोय, हा मुद्दा सरास खोटा आहे. कारण का एवढ्या महिलांसोबत काम करतोय, ह्या माझ्या CRP ताई आहेत, माझ्याकडे 23 केडर आहे. 23 केडरमध्ये 3000 महिला या ठिकाणी काम करत असतात. जर मी या 3000 महिलांसोबत असं वागत असेल तर हे योग्य असू शकत नाही आणि या 3000च्या लोकांना हे कळणार नाही, असं होऊ शकत नाही. जर मी त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल किंवा अश्लील नजरेने पाहत असेल तर हा मुद्दा सरास खोटा आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा जो आहे जे गुगल मीटच्या बाबतीमध्ये, अभियान हे महिलांच्या वेळेनुसार चालणारं आहे. त्यामुळे अभियानामध्ये आम्ही रात्री सुद्धा त्या ठिकाणी मिटिंग्सला जातो, महिलांचे मिटिंग्स होतात. त्यामुळे दिवसभर CRP ताई सुद्धा कुठे कामात असू शकतात. म्हणून संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आम्ही हे मिटिंग्स आयोजित करतो, ते पण ऑनलाईन. आणि हे मिटिंग्स जे असतात ओपन असतात आणि ओपनमध्ये त्यांच्या फॅमिलीतले सर्व लोक हे ऐकत असतात. जर मी त्यांच्याशी जर काही वाईट भाषेत बोलत असेल किंवा त्यांना वेगळं वाटेल असं बोलत असेल तर यांचे कुटुंबातील सदस्य जे आहेत ते गप्प बसले असते का, हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून मी आपल्याला सांगिततो हा सुद्धा मुद्दा एकदम चुकीचा आहे. तिसरी गोष्ट, जे काही यांनी मानधनाबद्दल बोललेलं आहे ते मानधनाचं जे काय आहे ते मूल्यांकन दिलेलं असतं, जे राज्य कक्षाने या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर हे राज्य कक्षाच नाहीये तर जिल्हा कक्षाच्या हातात सुद्धा कोणाच्या नाहीये, ते वरून ठरलेलं आहे. त्यानुसार यांचं जे काही काम असेल त्या कामानुसार ते मानधन करत असते. आणि हे जे मानधन जे आता कमी जे पडलेलं आहे हे प्रभाग संघ जे की धर्मदायमध्ये नोंद झालेली आहे, स्वायत्त संस्था आहे, त्यांनी तो ठराव घेतलेला आहे. त्यामुळे त्या ठरावामध्ये त्यांनी असं घेतलं की या मीटिंग्समध्ये ज्या महिला उपस्थित नाहीयेत त्यांचं मानधन काढू नये. अशा प्रकारच्या ह्याच ताई नाहीयेत तर अशा बाकीच्या 7 ताई आहेत ज्या की त्या मीटिंग्सला नव्हत्या आणि त्यांनी बाकीच्यांनी हे मान्य केलेलं आहे. संस्थेनं हे जे काही निर्णय घेतले सिलेपनं ते त्यांना मान्य आहे. म्हणून मानधन हे माझ्या हातातली गोष्ट नाहीये, पूर्ण त्या संस्थेच्या हातातली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे जी की यांनी आमच्या वरिष्ठ अधिकारी आदरणीय श्रीमती रश्मी खांडेकर मॅडम यांच्या विरोधात सुद्धा गलिच्छ भाषेमध्ये खालच्या शब्दामध्ये असे भाष्य त्यांनी केलेलं आहे जे की मॅडमचा याच्याशी कुठलाही तिमात्रा संबंध नाहीये, तरी सुद्धा यांच्यावरती आरोप केलेला आहे, हे चुकीचं आहे. आणि आता सर्वात शेवटचं मी आपल्याला सांगू इच्छितोय की हे जे काही प्रकरण घडलेलं आहे हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अभियान, ज्याच्यामध्ये लाखो करोडो महिला काम करत असतात आणि या महिलांचं जे अभियान आहे या अभियानाची सुद्धा या ठिकाणी बदनामी झालेली आहे. म्हणून मी सांगू इच्छितोय हे जे काही प्रकरण घडलेलं आहे या संदर्भामध्ये संबंधितांनी स्वइच्छेने या ठिकाणी माफी मागावी. कारण हे जे आम्ही सहन करणार नाहीयेत, या माझ्या सर्व ताई सुद्धा सहन करणाऱ्या नाहीयेत. म्हणून आमचं एकच हात मागणी आहे की यांनी या ठिकाणी माफी मागावी. धन्यवाद. जे आहे 2 कोटी रुपयाचे तुम्ही अप्रसर काय केली म्हणून तुमचं म्हणणं आहे? हा, 2 कोटी रुपये जी बोलल्या जात आहे, मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितोय की 2 कोटी ही रक्कमच नाहीये प्रभाग संघामध्ये. जर आपण एखाद्यावर आरोप करत असाल तर त्याची पूर्णतः आपल्याकडे माहिती असणं गरजेचं असते. आणि मी या ठिकाणी 1.5 वर्षापासून आलेला आहे. प्रभाग संघामध्ये 1 रुपये जरी कुठे जात असतील तरी त्याची नोंद प्रभाग संघामध्ये असते आणि याच्यासाठी मी एकटा जबाबदार नाहीये किंवा हे जे खातं जे आहे ते माझ्या अगाधिरात नाहीये, तर ते प्रभाग संघाचे पदाधिकारी हँडल करतात आणि त्यांच्या सहीने हा पैसा खर्च केला जातो. त्यामुळे हा पैसा मी कुठेही माझ्या हाताने किंवा मला हक्क तो नाहीये आणि तो असा कुठे झालेला नाहीये, हे पण आपण सांगू इच्छितो. धन्यवाद.